शेजारीला आपलं तकलीफ नको आपली. बरोबर. त्याच्याकडे आपलं असं झाडाचं फाट नाही गेला पाहिजे. त्यांच्याकडे पण नको आणि इकडे पण नको. त्यांना आपल्याकडे बघित बसलं पाहिजे. मस्त झाडं लावणी चालू आहे. वा 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 एन्व्हायरमेंट. आणि हे मी थोडा अवतार आपला शेतकऱ्यासारखा झालेला आहे. पण झाडाची लावणी चालू आहे. तुमचं गाव कोणतं आहे मग? आंधोरी. हा आंधोरी. दररोज अंदरून येतात इकडं. बापा. आणि तुमचं कुणाचं आहे तुम्ही? कोणत्या बदाडे? आई ये. टोपला आणा म्हणा. टोपला आणायचे. टोपला आणि येतं ना टोपलं. एक दोन बारक. ए बारक टोपलं एक आण बारक. बारकं टोपलं एकच. आपण शेण काढतो त्या बारक. अशा पद्धतीने झाडाची लावणी सुरू झालेली आहे. मला कसं वाटतं जानाबाई, नवीन काहीतरी तुमचा सुपुत्र काहीतरी करू पाहतोय. काय म्हणणं काय तुमचं? झाडं लावतोय तो बरोबर करतोय का काही? बरोबर करतोय. हा. पण निसर्गाची साथ मिळावी. मिळावी. पण जरी निसर्गाची साथ नसेल तर बोर आहे ना, बोर होऊ शकतं ना. 2 महिने नंतर पुन्हा कमी पडल्यानंतर अवघड आहे ना प्रश्न. बरं पोरग काहीतरी नवीन कारलंय बरं वाटलंय का उगं काहीतरी लाखाला बुडविल असं वाटतं? करायलंय म्हणूनच नवीन घातलंय. पुन्हा लाखाला बोललं तर 2 लाखाची अक्कल येईल. बर. हे आमच्या मातोश्री आनंदात आहेत काहीतरी नवीन चाललंय म्हणून. जाऊन चालून चांगलं. पप्पा जा पलीकडून. काढून मग कुठून? इथं चर्चाच करायला का कुठली? पप्पा पलीकडून जा ना. बरोबर आलं का मामा? पप्पा माप बघा बरोबर आहे का? आता काय झोपडकामध्ये आलं इकडे. हा बरोबर आहे. ते मग कसं ते जास्त मात्र इकडे हे झाले नाही तसं असं झालं. अशा पद्धतीने काम सुरू झालेलं आहे आणि मोजमाप चाललेलं आहे सध्या. हे झाड हे शेत मस्त चांगल्या पद्धतीने भरून येणार 3 वर्षांनी. पिताश्री विचार करत आहेत, तिकडं माताश्री मोजमाप पाहत आहेत आणि मजा येणार आहे. मजा. नवीन काहीतरी करण्याचा एक अट्टहास प्रयत्न शंभू महादेवाच्या कृपेने काहीतरी नवीन करण्याचा. बघा. आणि त्याच्या पुन्हा करायच्या आता इथं द्या. आणि मग नंतर इकडे घ्या तुम्ही. तुम्हाला काय 2 काय फॉर्म भरायचं झालं काही माहिती द्यायला ह्याची बी घे फोटो काढून. घेतलं म्हणजे तुला माहिती भरायची काय खर्च झाला काय नाही त्यामध्ये. बरोबर. चांगलं चाललंय का काम? हो काम चांगलं चाललंय का? छान अगदी छान. ते पातळ झालं ना अगोदर धान. बर बर. म्हणजे धानाच्या ठिकाणी आले. हा बिनधानाच्या ठिकाणी. जिजाबाईला काय सांगाल? लाख रुपये दिलेत. हा जिजाबाईने लाख रुपये दिलेत, काय सांगाल? त्यांना का? हम्म? त्यांना तुमचं भलं व्हावं. भावाच्या भल्यासाठी दिले का? हा भावाच्या भल्यासाठी.
बघचे फोडणी चालू आहे. हे मस्त खड्डे गेले जबरदस्त आणि फोडणी चालू आहे. फिनोलेक्स आणलेलं आहे. पाईप लाईन टाकलेली आहे. इकडे चाललंय काम जोरदार. झलबा आलेला आहे इकडे बघायला. हे झलबा झलबा 3 वर्षाचा होईपर्यंत येते बा फळ. हा होतो फळ खाऊन पुट. जोरदार काम चाललं बघ. जोरदार. आमच्या बहिणीचे उपकार. बहिणीने ₹1,00,000 दिले म्हणून जमले. पण करायला मेहनती माणूस मीच आहे. आई आणि पप्पा अजून मदत करायला. त्यांच्याच भरोश्यावर लावलं होतं आपण. तुझे मुकुंदा 300 झाडं घेतलेत. चालेल की? चालेल. अजून 150 बाकी आहेत. बाकी चाल चला मग. एवढं उतरू नका की. हा थांबवायचंच. अरे वा झाड. बांधवला लागलंच बागात मग लागतच असते महाग. काहीच होत नाही त्याला. बघू आता काय होते. टिकर आता एक दिवस आणायला जाऊन अहमदपूरला जावं लागेल. का? टिकर इथं कुठं मिळेल? अरे इथून मागा सुबाबेचे खालची घ्यायची असते. हा ते पण करू शकतो. हा नारळाची झाडे, काही चिक्कूचे झाड ऑलरेडी आणि ते लिंबुणीचे झाड ऑलरेडी शेतात आणण्या अगोदर चिकू लागलेले आहेत. मग काय म्हणता, काय तुमचा अभिप्राय कळवाल? हा काय झालं? लाजायला काय झालं? हा आता हे लागलेले चको खायला येतील का? 2 वर्ष गळून जातील. नाही हे गळतील. हा हे गळून जातील का? मग काय दाखवला तुम्ही व्हिडिओ का करायला त्याचा? एक आठवण म्हणून आम्ही लागलेले चकोची झाडं बाग करत आहोत, तर एक आठवण म्हणून आम्ही व्हिडिओ स्वरूपात साठवून ठेवतो. 10 वर्ष बघा. चांगलं आहे. आई म्हातारी झालेली असेल, हे असे होते. आईचे केस पांढरे झाले असतील, माझं लग्न झालेलं असेल, बायको 2-4 लेकरं शेंबडे असतील. ह्याच्यासाठी साठवणूक आहे आणि येणाऱ्या पिढीला फळं खायला मिळावीत म्हणून ह्या व्हिडिओ स्वरूपात साठवणूक आहे.
येणाऱ्या पिढीची मजा आहे. आमच्या आजोबांनी आमची झाडं कापले, आम्हाला फळ खायला मिळालं नाही. आता हे झाडं करण्याचं काम एकच, बोरची तयारी करणे, येणाऱ्या पिढीला फळ खायला मिळावी. पाणी कमी पडले तर बोरची तयारी करणे. पाणी कमी पडत नाही अगोदर आपल्याला. माणसे म्हणतात की तुम्ही बोर घ्या अगोदर. काही म्हणतात माणसं बुडवायला, ते बी पावसाळ्यात म्हणतात बरं. माणसं बुडवायला बसली. तिकडं आमचे 2 आजे बसलेत. ते 2 आजोबा आहेत, एक दिगंबर तुडमे आणि दुसरे सूर्यकांत तुडमे. आणि हे आहे सूर्यकांत तुडमेचं घर, ते आहे दिगंबर तुडमेंचं घर, हे वाल्मिक नरसिंग तुडमेंचं घर. तिकडं माधव नरसिंग तुडमे कुटी करत आहे. आणि तिकडे बापूराव तुडमेचं घर. आणि असा सगळा गोतावळा आहे. इथं करा ना. आंबे झाडे का ते त्याच्याबद्दल बोलत आहे. तुम्ही सोडलं करावं एक. आणि एक घे की आंबा, ते नारळ घ्या आंबा. नाही बस झालं एक. हां धरा. प्लेट दिलंस का? दिलं. ओम भगवते वासुदेव शिव हर 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 महादेव. निघाले का 40 निघावे बरं. एक्स्ट्रा 2-3 निघाले तरी चालतील, कमी नको पडायला. फोडणार रामकृष्ण हरे विठ्ठला. लावत बत्या त्यांना कुंकू लाव. चल. काका, बस, थांब. लावा की तुम्हीच आता. कुंकू लावून फोडणार वाटल्यास. दुसरा दगड देऊ का? दुसरा तो कुठं तिथला? काय इथंच आहे, तिकडेच फोडा की मग. हा त्या रीतीने पहिलं झाड लावलेलं आहे.
एवढं जास्त बुडून लय जास्त बुडत. कदम राहा थोडी 2 बोट हम्म. चढ जायला नसतं पडत. नाही मामा कसं आहे आता तुम्ही कामगार माणसं आहे. आता हे तुमचा विनोद आहे मी ओळखीत आहो असं मी त्यांना बी वाईट म्हणे आता ते आमच्या गावचे नियमन तुम्हाला खरं सांगू का आमच्या गावचे सोयरे आहेत नियमन मग सोयऱ्याच्या इथे आता कसं ते चांगलं ह्याच्यातून हे हे का नाही सगळे ह्याचे भावाचे मला माहित आहे चांगलं राहावं एक, चांगलं बोलावं. विनोदी बोलतेत बरं मी बाहेर हमकाच बघत आहो आपला माणूस कळतोय कसं बोललंय ठेवा पटपट पटपट ठेवा. बोला पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुम्हाला कुंकू लावायचं इकडे हर महादेव. सिद्धराम या की नारळ खाऊन जा. बघा, पाहुण्याला आधीच खायला सुरू केलं पाहुणे तर ना म्हणाला, त्याला खूप नाव आहे. कसं हो हा, वा ती भाषा आहे ती. वाचा. भाची आहेत आमची ती. नाही ते भाचे आहेत आमच्या गावात. आता भाषेला नाका सिद्धराम या. मावशी म्हणाले भाषा मामी फिमी नाही आता मामीला मामी म्हणतात का हाय की हाय. नारळ खाल्लं की? नाही मला चालतं साखर गेल्यासारखं. दुधाचे दात पडे अंदर माझ्या याचे आता तर पडे भगवान की जरा. जरा थोडे. ते नारळ खाली तुम्हाला नाहीत ना आता. आम्हाला लावा की गण. हा. शिरू कुठं गेली त्याला गिरे पोरा करा सुरू लावायला. आणलं नाही तर आपण खुरपं कशाला खायचं? माझी निघा सगळा दे एक एक काढून दिलं कसं कामं करून दिलं ना. गप्पा लागलं. सांग, सांग. नाही चांगले निघाले खाण्यामध्ये बघ आहे का नारळ खाऊन जाऊ. पूजा संपन्न झालेली आहे आणि नारळ हा कसा राहू आठवण मामा कोणाच्या हस्ते लागलं बा पूजा केलेली नारळ म्हटलं तर वा. सूर्याचं कुंपळ आपला परिचय या गावात हात वरून टाकतो आपण टाकला की आतमध्ये. आळीवर, आळीवर. खाली टाकला हा वा. अडीच हजार. शाबास. हो खरं फोटो कोण तुम्हाला झालं. या की मग इकडं या हो तात्या या. तुमचा पाय लागू द्या. पाय गुण चांगला आहे तुमचा. या वा 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 वा. अशा पद्धतीने सुरू झालेलं वृक्षारोपण. वा. 3 तिरपट माला की वाकड तिकडे का वा. फायनली झाडं लावायला सुरुवात झाली. ते बाग खाली गेला असता कसं तर वाटतंय बरं होता मॅडम, बरीच तुम्हाला आला कसं बाग. वाटतंय? हे बाग वरी आला खाली गेला असता तर बरं होता. कोणता बाग? नाही नाही अहो हेच बाग जी होता खालून आला असता तर झाकला असतं. ते आईन समोरच झाला बाग. हा वेळच लागला नाही आणि बी जे आहे ते आहे. काम तर सुरू झाले. ही आहे ठिबक फिटिंग.
हे पाईप वगैरे आतरलेलं आहे आणि झाडं वगैरे सगळीकडे झाडांची लावणी झालेली आहे. तिकडे आई आहे, काम करते, इकडे बघते माझ्याकडे. अशा पद्धतीने सगळीकडे आंब्यांची आणि हे नारळांची लावणी झालेली आहे. टोटल आय थिंक 435 की 33 झाडे लागलेली आहेत. 45 नारळाची झाडं, एक लेमन ट्री लिंबूचं झाड आणि 2 चिकूची झाडं आणि बाकी मोस्ट ऑफ दी सगळीकडे आंब्याची बाग आहे. या एक मिनिट, सॉरी. अशा पद्धतीने आंब्याची लावणी झालेली आहे. थोडीशी आमच्या मातोश्रीसोबत वार्तालाप करूयात, काय त्यांचं म्हणणं आहे. मी 50,000 रुपयाचं बजेट घेऊन चाललो, पण नाही म्हटलं तर 1,15,000 ते 1,20,000 चाललंय. हां, तर खूप चांगल्या पद्धतीनं चाललंय काम. बघू आता काय होतं. कसं वाटतं जनाबाई? दिस इज आवर मदर. एक मिनिट, कॅमेरा. दिस इज माय मदर. What is your opinion about this? Are you happy? Are you satisfied? इंग्रजी कळत नाही. हां, कसं वाटतं? बरं वाटतं का हे झाडं लावलेले वगैरे? छान. हां, छान वाटतं. अजून 3 ते 4 वर्षांनी बाग बघायला आम्हाला. बाग बघायला या. हे आंब्याचं झाड, ते नारळाचं झाड. वा 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 वा, काय जबरदस्त वाटायला लागले. हां, छान छान. तर अशा पद्धतीनं झाडांची लावणी परिपूर्ण झालेली आहे. झाडांची लावणी परिपूर्ण झालेली आहे. 10 राहिले म्हणले. 12 झाडांची कमतरता आहे. थोडंसं मोजमापामध्ये कधी खाली व इकडे तिकडे होतं. थोडंसं टिपटिप एक्स्ट्रा मागून घ्या की. पाऊस पडतंय. ठिबकची जोडणी चालली आता. बाकी तर काम झालेलं आहे. फत्ते. वा 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 वा. आज मोकळ्या रानात बसलो आहेत. मोकळ्या रानात म्हणजे पीक आहे, पण तू 2-3 वर्षांनी असंच बागेमध्ये बसणार. ही झाडं, ही जी छोटी झाडं आहेत, ही झाडं मोठी होणार. 3 वर्षानंतर बाग काय दिसणार. मेहनत केल्या. मेहनत, हां, फक्त मेहनतीचं काम आहे. आणि मला मुंबईवरून इकडे यावं लागणार आहे करायला, नाहीतर दिसू दे चांगली जाईन लावून म्हणल्यानं जमत कसं जमत. बरोबर बरोबर. वेळोवेळी त्याचं पाहावं लागेल, निरीक्षण करावं लागेल. अशा पद्धतीने आमची 2026 मध्ये 2 मोठी कामं झालेली आहेत आणि त्यापैकी हे झाडं लावण्याचं एक मोठं काम. या, आय एम व्हेरी हॅपी. ते का छान वाटतंय. छान. कारण काय? कारण म्हणजे हे पाणी लाग राहणार, याच्यात माल होईना काही नाही. हां पाणी लागले सगळं चाललंय. हां आता उगं बागायचं करून बघावं. हां. हे तर लावलेलं आहे. पोराच्या पायाला यश आहे का? पण आहे. आहे. हां, कसं काय? केलं तरी येसा. नाहीतर उगं दिलला घातलं म्हणल्यावर कसं जमल. त्या 1.5 लाखाच्या मागे लय आहे. पण मी बजेट अगोदर किती धरलं होतं? 25. 25 ते 50. मी अगोदर बजेट धरलं होतं किती? 25. 25,000. लागले किती? 1,30,000. फक्त लाखाचा हिशोब आहे माझ्याकडे. वरचे 30 माझ्याकडे नाही. मॅडम स्पॉन्सर करणार आहेत वरचे 30,000. हा, मॅडमला दिलेलं आहे. होय ना. नाही दिलेलं नाही. ठेवलेलं देते ना. दिलेलं नाही. दिलेलं नाही. ठेवायला दिलंय. मॅडम सोबत हिशोब आहे 10,000ला 1,00,000 एवढं व्याज आहे. राईट. आता देते घेऊन. हा हा, 3 लाख हे लाख. हा. जमलो. किती 20 लागतात का 10 लागतात माहिती नाही, पण कशाला एक्स्ट्रा वर तेच फिरून तर द्यायला येते. पहिल्याच्या 10 ला 1 लाख दिल्यावर मी फिरत ते का आता. ते देऊ की हा? तुमचे 4 वर्षाचं आहे ती 10,000 दिले. 4 लाख तुमचे कुठे चाललेत का? पिताश्री कुठे गेले? पिताश्री काय बसेल? वेगळी थंडी लागेल मला. खिडक्याला येत नाही बसते तसं. कशाला करताय सगळं केलं. हे घर आहे. वा वा, काय दिसायला लागलं जबरदस्त एन्व्हायरमेंट.
वा वा सगळीकडे हिरवं माळ